आणि त्या आरक्षणाच्या 1% जर आपलं लेकरू अधिकारी होता राहिलं तर मायबाप आणि मुलगा दोघंही ती वेदना आणि दुःख फक्त मनात दाबून ठेवतं. कोणी कोणाला सांगायचं धाडस करत नाही. शेवटी डोळ्यात आलेले ते अश्रू, पोरीनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळं आपल्या कुटुंबावरती प्रचंड दडपण उभं राहायचं. म्हणून मी त्या वेदना घेऊन रस्त्यावरती आलो. मला इतके शत्रू झाले, पण मी कधी विचार केला नाही की या शत्रूपायी आपला जीवसुद्धा जाऊ शकतो. मी मनाला ठरवून घेतलं, एक जीव गेला तरी चालेल, पण करोडो समाजाचे लेकरं सुखी आणि समाधानी केल्याशिवाय मागे सरकायचं. शेवटी हा संघर्ष तुमच्या बळावर करत असताना या माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं एक जीवानं ताकद लावली. त्यांनी याच्यात कधी राजकारण आणलं नाही. त्यांच्याही लक्षात आलं आज शिक्षण महाग झाले, नोकऱ्या भेटत नाही आहेत, याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मी आरक्षण मागतो याला कोणी जातीवादी म्हणत असतं तर त्याला माझं नाविलाज आहे. कारण आरक्षण ही एक सरकारची सुविधा आहे आणि ती सुविधा मी माझ्या समाजाच्या 6 करोड समाजाच्या लेकराला मागतो. तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद वाटला नाही, आणि ज्यावेळेस माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला द्यायची वेळ आली त्या दिवशी तुम्ही त्याला जातीचं लेबल लावलं आणि तुम्ही त्याला जातीत आणि जातीवादात तोलायला लागले. परंतु मला ते विचार करत बसणं योग्य नव्हतं. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो की माझ्या समाजाला जे लागते ते दिल्याशिवाय आता आपण मागं सरकायचं. शत्रू झाले तरी त्यांच्या मानगुटीवर पाय देऊन आपल्याला पुढे चालावं लागणार आहे. शेवटी समाज आशेनं करोडोच्या संख्येनं रातपाट एक करून एका जागेवर उभा होता. या पृथ्वी तलावरती आणि या भारत देशात पहिल्यांदा असं घडलं असेल की ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी असो, करोडोनं माझा माता मावल्या रस्त्यावरती आणि मराठा समाज रस्त्यावरती उभा होता. ते उभा होते म्हणजे त्यांना काही काम नव्हतं म्हणून नाही. प्रत्येकजण आपण आपली वेदना घेऊन रस्त्यावरती होता की प्रत्येकाला वाटत होतं आज शिक्षण प्रचंड महाग झाले, पोरापोरींना शिकायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, आरक्षण असल्याशिवाय नोकऱ्यासुद्धा मिळणार नाही. म्हणून आपण ही लढाई ताकदीनं लावून धरली. आजही त्याच ताकदीनं समाज एका जागेवरती. आणि माझी तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे, समाजावरती संकट आलेलं जर परतवून लावायचं असलं तर तुम्हाला राजकारण आधी पायाखाली तोडावं लागणार. तुम्ही राजकारण आणि राजकीय नेता जर तुमचा म्हणला तर तुमच्या पोरांना आणि पोरींना तुमच्या देखता भिकारी झालेला आपल्याला बघावं लागणार. या युगात कोणी कोणाचं नाही आहे. गोड बोलणारे हात भरपूर आहेत, पण मदतीचा हात करणारा वेळ आल्यावरती कोणी नाही, लक्षात ठेवा.